नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण गौरी स्पेशल डेकोरेशनमध्ये बसलेली गौराई कशा पद्धतीने बनवता येईल हे पाहणार आहोत. तर यासाठी मी एक 10 लिटरचा पाण्याचा जार घेतलेला आहे आणि आपण एका जी लेगिन्स असते तर त्यामध्ये आपण कापूस भरलेला आहे. जो रेयॉन्स मिळतो किंवा मग टेडी बेअरमध्ये जो कापूस असतो तो तुम्ही याच ठिकाणी वापरू शकता किंवा जर रेडीमेड पाय असतील तरीसुद्धा चालतील. तर या ठिकाणी आपण 2 दांडिया घेतलेल्या आहेत आणि दांडियाला क्रॉसमध्ये बांधून घेतलेला आहे. तर जो वरचा भाग राहणार आहे, जो आपल्याला मुखवटा बसवायचा आहे, त्याला कॉटनच्या अशा पद्धतीने आपण कपडा बांधून घेतलेला आहे आणि यात आपण साडीची तयारी करून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण साडीच्या अगोदर प्लेट्स पाडून घेणार आहोत. तर तुम्ही हे हंडा, कळशी किंवा डब्बा यावरती सुद्धा बसलेली गौराई दाखवू शकता. तर मी या ठिकाणी एक 10 लिटरच्या पाण्याचा जो जार असतो त्या जारमध्ये आपण ही गौराई बसवणार आहोत. तर अगोदर आपण प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत आणि जो आपला नेसता पदर असतो तो अगदी एक हातभर पदर आपण सुट्टा ठेवलेला आहे. तर या जारमध्ये आपण अर्धा जार धान्य भरून घेतलेला आहे, जेणेकरून आपली जी दांडी आहे किंवा जी स्टिक आहे ती आतमध्ये व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल. आणि जो वरचा थोडासा भाग आहे तो आपण तसाच ठेवलेला आहे, जेणेकरून आपली जी साडी आहे ती पूर्णपणे आतमध्ये टक होईल किंवा मग आपल्याला आतमध्ये खोता येईल. तर अशा पद्धतीने आपण पाय ठेवल्यानंतर साडी नेसता पदर आपण आतमध्ये टक करून घेतलेला आहे. आपण जे प्लेट्स करून घेतलेले आहेत तर ते आता व्यवस्थित पुढचा जो आकार आहे त्या पद्धतीने ठेवायचा, म्हणजे पाय पूर्णपणे झाकले गेले पाहिजेत. आणि आपला जो राऊंड आहे तेवढ्याच निऱ्या ठेवून आपण बाकीच्या ज्या निऱ्या आहेत त्या आतमध्ये टक करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच व्यवस्थित होऊन घ्यायचे आहेत. आणि पुढचा जो भाग आहे तो अगदी व्यवस्थित करून घ्यायचा, म्हणजे प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायचा. आणि पदराचा जो भाग आहे तो आपण डाव्या साईडने आपण ज्या पद्धतीने पदर घेतो त्या पद्धतीने घ्यायचा आहे. आणि पुढून आपण याला व्यवस्थित करून जे आपले हात आहेत तर ते हात अगोदर जी आपण दांडिया घेतलेली आहे त्याला व्यवस्थित आपले हात लावून घ्यायचे आहेत, म्हणजेच छान फिटिंगमध्ये अडकवून घ्यायचे आहेत. तर हे जे हात आहेत ते सुट्टे हात आहेत. मी याला एका दोरीच्या सहाय्याने बांधून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण जी स्टिक वापरलेली आहे किंवा दांडिया तर याला आपण ती गुंडाळू शकतो आणि हव्या त्या पोजमध्ये आपण ते हात व्यवस्थितपणे बसवू शकतो. तर तुम्ही या ठिकाणी दांडिया वापरू शकता किंवा काठी वापरू शकता किंवा मग प्लास्टिकचे पाईपसुद्धा वापरू शकता. तर याला फक्त आपण प्लसमध्ये किंवा क्रॉसमध्ये टाईट असं बांधून घ्यायचं आहे आणि त्याला छान धान्यामध्ये होऊन घ्यायचं आहे, म्हणजे ती जी काठी आहे ती अगदी फिटिंगमध्ये बसली पाहिजे. आपला मुखवटा जो आहे तो अजिबात हलणार नाही. तर आपण आता एक एक करून दागिनेसुद्धा घालून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण ज्या पुढच्या प्लेट्स आहेत त्या आपण हव्या त्या शेपमध्ये किंवा आकारामध्ये अशाच पुढे ठेवू शकतो, किंवा जर आपल्याला मांडी घालून बसवायची असेल तर मांडी घालू शकतो किंवा मग एका पायावरती पाय ठेवून ही गौराई बसवू शकतो. तर अशा पद्धतीने मी एक एक करून आता गौरीचे दागिने घालून घेत आहे. पद्धतीने आपण दागिने घालायचे आहेत, कारण मुखवटा ठेवण्याच्या अगोदर जर दागिने घातले तर मुखवट्याला अजिबात धक्का लागत नाही किंवा मग स्क्रॅच पडत नाही. तर दागिने घातल्यानंतरच आपण मुखवटा कधीही वरती ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपण मुखवटा ठेवलेला आहे आणि आपण आता गौरीला पदर घालून घ्यायचा आहे. त्याचसोबत गजरेसुद्धा घालायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी वेणी घालायची असेल तर वेणी, किंवा मग केस लावायचे असतील तर ते सुद्धा लावू शकता, किंवा मग नुसते गजरे सोडले तरीसुद्धा गौरी ही खूप छान दिसते. आता बसलेल्या गौरीमध्ये आपण जे पाय ठेवलेले आहेत तर पायाच्या आपल्याला कुठल्या शेपमध्ये बसवायची आहे त्यानुसार आपण ही गौरी बसवू शकतो. आता या ठिकाणी आपण गौरीचे पाय ठेवून घेणार आहोत. तर शक्यतो आमच्याकडे गौरीचे पाय नसतात, कारण उभ्या गौराई असतात. तर या ठिकाणी आपण घरच्या घरी या ज्या गौरीचे पाय आहेत तर ते सॉक्सपासून बनवलेले आहेत, किंवा मग अगदी आपण स्किन कलरचे सॉक्स किंवा स्किन कलरचा कपडा घेऊन सुद्धा गौरीचे पाय अगदी घरच्या घरी बनवू शकतो. तर आपण हे पाय मांडी घातलेले दाखवलेले आहेत. ज्या निऱ्या आहेत किंवा प्लेट्स आहेत त्या पुढे घ्यायच्या आहेत आणि एक पाय आपण उभा केलेला आहे, म्हणजे एक पाय
उभा ठेवून आपण ही गौरी दाखवलेली आहे। तर पाय हा उभा ठेवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी एक पाय आपण मांडी घालून दाखवलेला आहे आणि एक पाय आपण फोल्ड करून उंच उभा ठेवलेला दाखवलेला आहे। तर तो पाय उभा ठेवण्यासाठी आपण अर्ध्यामधून फोल्ड करून यामागे डब्बा ठेवू शकता किंवा मग जे आपले स्केल येतात किंवा मग लाकडी एखादी पट्टी ठेवली तरीसुद्धा आपण तो पाय उभा दाखवू शकतो। तर अशा पद्धतीने आपण आता पुढे हात ठेवून घ्यायचे आहेत आणि जी कुठली ॲक्टिव्हिटी दाखवायची आहे तर आपण या ठिकाणी ही जी गौराई आहे ती भाजी कट करते वेळेस दाखवणार आहोत। तर आपल्या अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि आपलं जे दैनंदिन जीवन आहे, आपण जे काही दररोजची कामं करतो तर तो देखावा आपण या ठिकाणी साकारणार आहोत। तर गौराई या ठिकाणी भाजी चिरते वेळेस आपण दाखवलेली आहे। तुम्ही या ठिकाणी दुसरी कुठलीही ॲक्टिव्हिटी दाखवू शकता किंवा मग आपण अनेक प्रकारच्या ज्या बसलेल्या मूर्ती आहेत किंवा मग आपण जे दररोजचं काम करतो तर तो सुद्धा देखावा दाखवू शकतो। तर ही भाजी चिरते वेळेसची जी गौराई आहे ती अतिशय सुंदर आणि सोबर दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये अशा पद्धतीचा गौरीचा देखावा दाखवू शकतो। तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी ही गौराई तयार झालेली आहे आणि दिसण्यासाठी हा लूक खूपच सुंदर दिसतो। तुम्ही या ठिकाणी वाटते वेळेस किंवा मग स्वयंपाक करते वेळेस दाखवू शकता किंवा मग मांडी घालून तुम्ही किंवा गुडघ्यावरती हात टेकवून बसलेली गौराई अतिशय सुंदर अशी दाखवू शकता। तर आपण या ठिकाणी भाजी चिरते वेळेस दाखवलेली आहे। तुम्ही या ठिकाणी कुठल्याही पोजमध्ये म्हणजे स्वयंपाक करते वेळेस, चपात्या करते वेळेस किंवा भाकरी करते वेळेस किंवा मग घरातील जी काही छोटी मोठी कामं आहेत की पाक करते वेळेस अशा पद्धतीने दाखवू शकता। तर आता आपल्या गौरीचा सेकंड लूक आहे तो म्हणजेच की वाटण वाटत आहे। तुम्ही या ठिकाणी खलबत्ता किंवा मग पाटावर वंटासुद्धा ठेवू शकता। तर माझ्याकडे खलबत्ता आहे तो मी ठेवलेला आहे। तर अगदी खलबत्त्यामध्ये मसाला वाटत असताना ही गौरी आपण या ठिकाणी दाखवलेली आहे आणि ती दिसण्यासाठी हा जो लूक आहे तो खूपच सुंदर दिसत आहे। तर अशा सुंदर लूक बनवण्यासाठी अगदी कमी खर्चामध्ये आणि घरच्याच साहित्यामध्ये आपण या गौरी स्वस्तात बसवू शकतो। तर या सर्व गौरीच्या लूकमधील तुम्हाला कोणता लूक आवडला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या गौरीच्या आयडियासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।